नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास BA द्वितीय वर्ष ही अभ्यासपत्रिका आपण पाहत आहोत. अर्वाचीन मराठी कविता या संदर्भामध्ये ज्या आपल्या काही तासिका झाल्या आणि आजची जी आपली तासिका होत आहे ती केशवसूत समकालीन कवी, पण केशवसूतांच्या कवितेपेक्षा एक वेगळी कविता ज्यांनी लिहिली असे ना.वा. टिळक, नारायण वामन टिळक उर्फ रे टिळक असं त्यांचा उल्लेख केला जातो. अर्वाचीन मराठी काव्यामध्ये आपण सुरुवातीची मराठी कविता, भाषांतरित मराठी कविता, इंग्रजी शिकून इंग्रजी धर्तीवर वेगळेपण जपून लिहिणारे काही कवी आणि स्वतंत्र काव्य लिहिणारे काही कवी असा सर्व भाग या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. आज आपण याच धर्तीवर ना.वा. टिळक यांच्या संदर्भामध्ये ही तासिका घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत यांच्या संप्रदायामध्ये ना.वा. टिळक मोडत नाहीत. आधुनिक मराठी कवितेचे अनेक विशेष टिळकांच्या काव्यामध्ये आहेत. 1861 ते 1919 असा टिळकांचा कार्यकाल. केशवसूत संप्रदायात ते जरी मोडत नसले तरी केशवसूत संप्रदायातील अनेक विशेष त्यांच्या काव्यामध्ये मात्र आहेत. हे या ठिकाणी आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. केशवसूतांच्या कवितेने काही अलौकिक जिंकण्याची जिद्द बाळगली तर टिळकांची कविता लौकिकावरच जीवाभावाने प्रेम करणारी होती. परमशांती प्राप्त करण्याच्या इच्छेने त्यांनी डोळसपणे ख्रिस्ती धर्मही स्वीकारलेला आहे. पण ख्रिस्ती धर्म स्वीकारूनही आपल्या मायबोलीवरची व देशावरची निष्ठा मात्र ना.वा. टिळकाकडे कायम होती, ती त्यांनी सोडली नाही. परंपरेतील चांगुलपणा ते जीवनात व काव्यात जपत राहिलेले आहेत. केशवसूत, दत्त, बालकवी यांचे ते समकालीन कवी आहेत. समकालीन लेखन करणारे कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो, त्यांचा परिचय होतो. ना.वा. टिळक यांच्या काव्य संसारात द्वैतातून अद्वैत पटविणारी पत्नी आहे. गोड गोड शिलारूपाची नक्षत्रासारखी त्यांची ताई आहे. यामध्ये ज्यांच्या चंचूची खून जन्मभर बरोबर वागवावी असे पुत्र निर्विशेष पाखरू आहे, फुले आहेत, मुलं आहेत, पक्षिणी आहेत. एखाद्या कुटुंब वत्सलाच्या भूमिकेने हा आपला भरलेला सर्व संसार टिळकांनी सांभाळला आणि चालविला. ना.वा. टिळक हे
अनेक विषय घेऊन कविता लिहितात, पण हा कौटुंबिकतेचा स्पर्श मात्र प्रत्येक कवितेला त्यांच्यात झालेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या प्रेम कवितेचे स्वरूप अतिशय सोज्वळ आणि उदात आहे. उदाहरण जर सांगायचं, मी पण तू पण आपुले म्हणजे प्रिये एकता खरी. पहा, मी पण तू पण त्या दोन्हीने मिळून जे संगम झालाय तो आपुले म्हणजे एक उदात्त भाव, सोज्वळता, प्रेमता ही त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. टिळकांना फुला मुलांचे कवी म्हटले जाते. त्यांच्या कुटुंब वत्सल्यतेतूनच या कविता आलेल्या आहेत. त्यात मुलांचे कौतुक आहे, पण त्यांचे मनोभाव उलगडून दाखविले नाही. उदाहरणार्थ बाहुल्यांचे वैद्यराज. म्हणजे फुलाविषयीची कविता त्यांना फुला मुलांचे म्हटले जाते. त्यांच्या कवितेमध्ये मुलांचे कौतुक आहे, पण त्यामध्ये त्यांनी मनोभाव मात्र उलगडून दाखवले नाही. म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या त्या ठिकाणी त्यांची कविता अवतरत येत नाही. बाहुल्यांचे वैद्यराज हे त्याचं उदाहरण म्हणून सांगता येईल. फुलाविषयीची कविता ही खऱ्या अर्थाने फुलांच्या कविता नाहीत, म्हणजे फुला मुलांचं म्हटलं जातं. उदाहरणार्थ माझी फुले काय झाली, फुले गुंफावी, है ना. म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांच्या मुलांच्या कविता जशा वस्तुतः मुलांच्या कविता नाहीत, तशाच फुलाविषयीच्या कविताही खऱ्या अर्थाने फुलांच्या कविता नाहीत. उदाहरणार्थ माझी फुले काय झाली, फुले गुंफावी, अशा कवितांमधून फुल प्रतीकात्मक रूपानेच येताना आपल्याला दिसून येते. कधी बोधासाठी असते, कधी प्रतीकासाठी असते. त्यांच्या एकंदरीत साऱ्याच निसर्ग कवितांचा निसर्गांच्या सजीव दर्शनापेक्षा बोध शोधनाकडे अधिक कल झुकताना दिसून येतो. म्हणून त्यांची निसर्ग कविता वाचकाला आकर्षक वाटत नाही. त्यांची प्रेमविषयी कल्पना अतिशय विशाल आणि सात्विक आहे. या वृत्तीची अनेक चित्र त्यांच्या स्फुट कवितांमधून आलेली दिसून येतात. वनवासी फूल या त्यांच्या दीर्घ काव्यातून फूल आणि कवी यांच्या संवादांची मिशाने प्रवृत्ती आणि निवृत्ती यातील सनातन संघर्ष नावा टिळक यांनी रेखाटलेला आहे. म्हणून या काव्याचे स्वरूप तत्वज्ञानपर झालेले आहे. प्रसादिक शैली, मधुरता आणि काव्याच्या सानिध्यात टिळकांच्या व्यक्तिमत्वाची सतत होत राहणारी जाणीव, यामुळे हे काव्य अतिशय परिणामकारक झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर जातीभेद नसावेत, वाईट परंपरा नष्ट व्हाव्यात म्हणून ते नवयुगाची ललकारे देणारे रणसिंग फुंकताना रे टिळक आपल्याला दिसून येतात. जीवनाकडे ते आशावादी दृष्टिकोनातून पाहतात. त्यांची परमेश्वरावर अपार श्रद्धा आहे. त्याचं उदाहरण जर आपल्याला जर पाहायचं जर म्हटलं तर या ठिकाणी कुणास्तव कुणीतरी, दोन फुले, अभगांजली, अभगांजली,
भजन संग्रह, ख्रिस्तायन या कवितांवर मराठी संत काव्याचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे जातीभेद नष्ट व्हावा या अनुषंगाने त्यांची कविता जाते. या समाजातील काळच तो होता की 18व्या शतकामध्ये महाराष्ट्र अत्यंत जातीयवादी, वर्णव्यवस्था, धर्म, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यामध्ये गुरफटून गेलेला होता. म्हणून वाईट परंपरा नष्ट व्हाव्या म्हणून टिळकांनी रणसिंग फुंकलेला आहे. जातीभेद नष्ट व्हावा म्हणून त्यांची लेखणी बोलते. समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, जीवनाकडे पाहण्याचा आशावादी दृष्टिकोन टिळकांनी आपल्या कवितेमधून बाळगलेला आहे. टिळकांची शैली जी आहे ही अतिशय साधी आणि मधुर स्वरूपांची शैली आहे. आणि ही शैली त्यांनी लिहिलेल्या साहित्यामधून आपल्याला दिसून येते. वीरकन्या नावाची लघु कादंबरी टिळकाने लिहिली. आनंदराव आणि गोरक्ष हे 2 नाटकही टिळकाने लिहिलेले आहेत. ख्रिस्तायन, अभंगांजली, वनवासी फूल व इतर अशा पद्धतीनं टिळकांनी दीर्घ काव्यही लिहिलेलं आहे. म्हणजे रे टिळक ख्रिस्तायन महाकाव्याच्या धर्तीवर लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न करून पाहिलेला आहे. ख्रिस्तायन हे पण ते काही कारणास्तव अधुरं राहिलेलं आहे. टिळकाने नंतर ते लक्ष्मीबाई व पुत्र देवदत्त यांनी ख्रिस्तायन पूर्ण केलं असं काही अभ्यासकांचं मत आहे. टिळकांच्या प्रतिभेची घडण महाकाव्य निर्मितीला अनुकूल नव्हती. प्रसाद गुणाची या काव्यामध्ये उणीव दिसून येते. हे टिळकांच्या बाबतीत मत नोंदवायला पाहिजे. अभंगांजली आणि भजन संग्रह यामध्ये टिळक यांची ख्रिस्त भक्ती व्यक्त झालेली आहे. यामध्ये प्रसाद, शुद्ध भाषा, ख्रिस्ताबद्दल तळमळ हे गुण दिसून येतात. भक्तिरसांच्या निकषावर त्यांच्या ख्रिस्त भक्तीपर कवितेचे मूल्यमापन करताना त्यातील मानाचे स्थान त्यांना देणे आवश्यक आहे. टिळकांच्या या धार्मिक कवितेचे सामाजिक महत्व पाहत असताना मराठी भाषिक ख्रिस्तानांचे मते इंग्रजीकडून मराठीकडे वळविण्याचे आणि त्यांच्या मराठीला सुबोध वळण लावण्याचे काम या ठिकाणी रे टिळकांनी केलेलं आहे. यामध्ये वनवासी फूल, सृष्टीची भाऊबीज, माझी भार्या, सुशीला, बापाचे अश्रू हे जे टिळकांचं काव्य आहे ते दीर्घ काव्य आहे. या दीर्घ काव्यात काव्य आणि तत्वज्ञान या परस्पर विरोधी भासणाऱ्या 2 वस्तूंचा सुंदर समन्वय या ठिकाणी टिळकांनी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीवन सार्थ करण्याच्या दृष्टीने प्रवृत्ती श्रेष्ठ की निवृत्ती श्रेष्ठ? मध्ययुगीन काळात मध्ये
संत साहित्याच्या अनुषंगाने येणाऱ्या या दोन संकल्पना, प्रवृत्ती आणि निवृत्ती. म्हणून कदाचित नारायण वामन टिळक यांच्या पुढे सुद्धा हा प्रश्न पडलेला असेल. म्हणून जीवन सार्थ करण्याच्या दृष्टीने त्यांनी विचार केला, प्रवृत्ती श्रेष्ठ की निवृत्ती श्रेष्ठ, या प्रश्नांचे त्यांनी काव्याच्या माध्यमातून अत्यंत सरळ व मनोहर चित्रण या दीर्घखंड काव्यांमधून केलेला आहे. टिळकांच्या प्रतिभेचे, टिळकांच्या सृष्टी प्रतिभेची जे एक ललकारी आहे, प्रतिभेची एक लेखणी आहे, त्यांचं सृष्टीप्रेम, त्यांचं वात्सल्य, त्यांचा प्रेमळपणा, त्यांच्यामध्ये असणारी माधुर्यता, प्रसादिकता, त्यांच्यामध्ये असणारी तत्वबोधाची हौस, हे सर्व त्यांच्या या लेखनामधून आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी सृष्टीची भाऊबीज जे आहे ते खंडकाव्य सुदृश्य कविता टिळकांच्या निसर्ग प्रतीकेचे द्योतक आहे, हे आपल्याला या ठिकाणी जाणवतं. यामध्ये ते सृष्टीचे वर्णन करीत नाहीत, तर सृष्टीतील विशिष्ट दृश्यावर चेतना गुणाचा आरोप करून ते त्यातून मंगल आणि मधुर भावनाचे प्रकटीकरण करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यांचं दुसरं जे दीर्घकाव्य आहे माझी भार्या, हे दीर्घकाव्य पत्नी प्रेमाचे द्योतक आहे. सुशीला हे दीर्घकाव्य या कथाकाव्याचे कथानक साधेच आहे. बापाचे अश्रू ही करुण रसाचा आविष्कार करणारी कविता या ठिकाणी त्यांनी लिहिली. यामध्ये टिळक यांची स्फुट कविता भावगीताचे वळण घेताना आपल्याला दिसून येते. यावरून त्यांना फुलामुलांचे कवी अशा पद्धतीनं मराठी वाङ्मयामध्ये नाव दिलेलं आहे, उपाधी दिलेली आहे. टिळक यांच्या काव्याचे वैशिष्ट्य किंवा विशेष किंवा गुण जर पाहायचे म्हटलं तर टिळकांची शैली ही अतिशय साधी तरीही मधुर आहे. नव्या सौंदर्यवादी परंपरेचाही त्यांच्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो, हे त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणून पाहता येईल. कवी प्रतिभेचे अलौकिकत्व हे त्यांच्या काव्यामधून आपल्याला दिसून येतं. मानव गौरवाची भावना म्हणजे मानवता हे टिळकांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. मानवावर प्रेम करणारा, कुटुंबावर प्रेम करणारा कवी यामधून आपल्याला दिसून येतो. सामाजिक सुधारणांची तळमळ हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या साहित्याचं विशेष राहिलेलं आहे. खरं पाहिलं तर या काळामध्ये सर्वच साहित्यिकांच्या विचारांचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. या काळातील जेवढे काही लेखक, ज्या ज्या चळवळी निर्माण झाल्या, ज्यांनी ज्यांनी चळवळीमध्ये काम केलं, त्या सर्व विभूती यांच्या विचाराचा दृष्टिकोन सामाजिक सुधारणांची तळमळ जी आहे ती होती. कारण तो काळच तसा परिवर्तनाचा होता. त्याचबरोबर त्यांच्या कवितेमधून निसर्गाचं वर्णनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला येताना दिसून येतं. स्त्रीविषयक उदार दृष्टिकोन हेही त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे. प्रेमविषयक आत्मलेखन हेही टिळक यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल.
या ठिकाणी गूढ गुंजन कविता हे जास्त त्यांच्या काव्यात दिसत नाही, पण कोलाहल, मौन गाण्यासारखे एखादे कवितेमधून त्यांचे हे गूढ गुंजन आपल्याला या ठिकाणी उल्लेख म्हणून सांगता येईल. टिळक यांच्या कालखंडामध्ये त्यांनी नव्या जाती व्रतांचा स्वीकार केला. म्हणजे जी व्रतामध्ये कविता लिहिल्या जात होती त्यामध्ये त्यांनी नवीन नवीन व्रत स्वीकारली, अंगीकारली आणि त्यांना घेऊन टिळक लिहित होते. केशवसुतांच्या याच प्रकारच्या कवितांची असलेली टिळकांच्या कवितेचे साम्य लक्षात घेतले तर टिळकांचा केशवसुताबद्दलचा आदरभाव डोळसपणे या ठिकाणी आपल्याला जाणवतो. टिळक हे वास्तववादी कवी आहेत. आपल्या कवितेमधून तत्कालीन समाज व्यवस्थेचं दर्शन टिळकांनी अति योग्य पद्धतीनं या ठिकाणी घडवलेलं आहे, हे आपल्याला या अनुषंगाने दिसून येतं. खऱ्या अर्थाने केशवसूत समकालीन जरी टिळक असले तरी केशवसुतांच्या वळणावर, केशवसुतांच्या धाटणीवर त्यांची कविता या ठिकाणी आपल्याला जाताना दिसून मात्र येत नाही. म्हणून एक प्रेमळ, फुलामुलांचा कवी, आत्मनिष्ठ, स्त्रियांचा आदर करणारा, तत्कालीन समाज व्यवस्थेचे चित्रण करणारा कवी म्हणून टिळकांकडे पाहिला जातं. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतरही अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यावर त्यांनी आपल्या कवितेतून मांडण्याचा, बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. अर्वाचीन मराठी काव्यामधील हे एक केशवसुतांच्या पूर्वी लेखन करणारे समकालीन आहेत, पण केशवसुतांच्या परंपरेमध्ये काही अंशी हे बसत नाही. यानंतर अर्वाचीन मराठी काव्यामध्ये दुसऱ्या तासिकेमध्ये आपण दुसरे कवी पाहणार आहोत. आपण या ठिकाणी थांबूया. नमस्कार.